तर मी अभिजित पाटील मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। 2 दिवस झालं बघा आपल्याला काय भाडंच भेटलं नव्हतं, तर आपण आलोय लोकलचं भाडं मारायला। तर चला, तर आलो बघा डायरेक्ट इस्लामपूर स्टँडवर। इस्लामपूर स्टँड मधनं भरायची होती बघा गाडी आणि खाली करायची होती कोल्हापूर स्टँड मध्ये। गेल्या गेल्या बघा क्रेन आली होती, मस्तपैकी अशी गाडी भरायला लावली आणि म्हटलं लवकर भरा पाहिजे। 2 दिवस झालं बघा भाडं नाही काय नाही, मार्च एंडिंग आणि युद्धामुळे सगळी बोंबाबोंब झाल्या बघा। म्हटलं गाडी भरेपर्यंत तुम्हाला थोडस चार्जिंग स्टेशन दाखवावीत, कारण की केबल वगैरे होती बंडल हे आपल्याला तिकडे न्यायचं होतं। इथलं काम झालंय आणि कोल्हापुरात पण हेच काम चालू होतं। तर गाडी इकडे भरायला लावल्या बघा आणि इकडं स्टेशन वगैरेचं काम चालू केलं होतं यांनी आणि आता इकडलं मटेरियल तिकडं न्यायचं आहे। मग गाडी बिडी भरून घेतली आणि निघालो। सोबत समोर बघा 3 खोंड होती, त्यांना म्हणलं एंट्री करून घ्या आणि आपण जाऊ डायरेक्ट। मग इथनं पुढे आलो, डायरेक्ट कोल्हापूर रोडला लागलो। रिक्षावाला काय साईडच देणार आहो, सरळ लेफ्ट साईडला पण आणि राईट साईडला पण, मधनच निघालाय बघा। आणि म्हटलं आता अवघड करतोय, आता मला एकतर गाडी खाली करून भरायची होती। तिथून डायरेक्ट गेलो बघा वर्कशॉपला। इथं बस डेपोत गेलो आणि आपण पहिलं गेलो होतो इकडं बस स्टॉपला मेन, आणि तिकडं काय काम चालू नव्हतं त्यामुळे आपल्याला परत फिरून इकडे याला वर्कशॉपला लागलं। आणि इकडं बघा स्टेशनचं काम चालू, इथं ऑलरेडी 2-3 झाले ते आणि यांचं काम थोडं काहीतरी राहिले। मग डायरेक्ट आपली गाडी इकडं लावली मस्तपैकी साईडला आणि इकडं चार्जिंग वगैरे गाडी लावलेली आहेत बघा। सगळं पूर्ण इकडं वर्कशॉप आहे आणि इथं किरकोळ मागलं साहित्य यांना तोपर्यंत खाली करायला लावलं आणि तोपर्यंत आली क्रेन आणि क्रेननं डायरेक्ट आपल्याला 2 बंडल होतं ते खाली करून जायचं होतं। इथून थोड्या वेळानं बघा खाली झाले आणि पोचलो आपण लोडिंग ठिकाणी पोचलो तर सगळी बॉम्ब झाली, पाऊस वगैरे आला, गारा वगैरे बघा पडतात इथं आणि लाईट पण गेली, त्यामुळे बोलायला लागले लोडिंग काय होऊ शकत नाही आज। थोडा वेळ गेल्यानंतर बघा इकडं पावसानं सगळं वातावरण चेंज करून टाकलंय, सगळं पाणीच केलंय बघा। इकडं सगळं गारा वगैरे एकदम झोडपूनच टाकलंय। तर लोडिंग तर आपलं कॅन्सल झालंय आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो। तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो।